आणि आता सविस्तर बातमीपत्र पाहूयात। बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातली मोठी बातमी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। यावेळी भाजपचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहतील। दरम्यान लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आज लोकसभा विधानसभा मतदारसंघांचा आढावा भाजपकडून घेण्यात येणार आहे। मुंबईमध्ये ही भाजपची महत्त्वाची बैठक पार पडते, काय अपडेट? आपण पाहिलं असेल तर भाजपच्या सर्व आमदार आणि खासदारांची मुंबईतील व्यापारी बैठक पार पडत आहे। तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आणि आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये। मात्र अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईमध्ये आज भाजपची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडते आणि या बैठकीमध्ये आमदार खासदार उपस्थित असतील। पुढची बातमी पाहूयात। मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये सरकारसोबत चर्चेसाठी कधी पाठवायचं हे सरकारकडून निरोप आल्यानंतरच कळवलं जाईल, असं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आमच्या शिष्टमंडळामध्ये 16 ते 17 जण असतील आणि आम्ही आमच्यामध्ये बैठक करू। या शिष्टमंडळात मराठा आरक्षण अभ्यासक, आंदोलक, ओबीसी आरक्षण अभ्यासक असे तज्ज्ञ असतील। मुख्यमंत्री बाहेर जाणार आहेत, त्यांचा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सरकारचा निरोप आल्यानंतरच शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईमध्ये पाठवलं जाईल, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं। शिष्टमंडळामध्ये जो तरी एक 16 ते 17 जण असतील, त्यात सगळे काही अभ्यासक असणार आहेत, काही घटनेचे अभ्यासक असणार आहेत, काही आरक्षणाचे अभ्यासक असणार आहेत, काही ओबीसी आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत, अभ्यासक असणार आहेत, काही विधिज्ञ असणार आहेत, असे आणि काही आंदोलन असं मिळून आम्ही शेतकरी हे मिळून एक चांगलं मजबूत शिष्टमंडळ पाठवून या आरक्षणावरती महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत म्हणून चांगल्या स्वरूपाचं शिष्टमंडळ पाठवलं जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलेलं आहे। शरद पवारांना मराठा आरक्षणाबाबत आत्मीयता असेल तर त्यांनी मनोज जरांगेंना विश्रांती द्यावी आणि आझाद मैदानात उपोषण करावं, असं आव्हान खोत यांनी दिलेलं आहे। आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांनी मराठा समाजाचं आरक्षण घालवलं, असा गंभीर आरोप देखील खोत यांनी केलेला आहे। पवार साहेबांनी आझाद मैदानामध्ये मराठ्यांच्यासाठी उपोषण करावं आणि जोरंगे पाटलांना सांगावं की मी आता 70 वर्ष या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची माती केली आहे, आता ते पाप फेडायला मी आझाद मैदानावरती आलोया, जरा तुम्ही थोडं थांबा, तुमची प्रकृती महत्वाची आहे, तुमचा जीव महत्वाचा आहे आणि मला वाटतं ते कधी करत आहेत हे आम्ही मराठे आता ही वाट बघत आहोत। गायकवाड आयोग आला, त्या आयोगानं अनेक पुरावे गोळा केले आणि त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं। ते आरक्षण हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यामध्ये टिकलेलं होतं, पण आघाडी सरकारच्या काळामध्ये पवार साहेब तुम्ही जाणीवपूर्वक मराठ्यांचं आरक्षण घालवलं। मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणानंतर राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण रंगल्याचं दिसतंय। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, असं मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। मराठा आरक्षणाचा विषय जुना असून महायुतीच्या सरकारनं याबाबत काहीही काम केलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर केंद्रानं घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही, असं स्पष्ट मत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय। मराठवाड्यात कुणबी म्हणून जुने दाखले आहेत, पण उर्वरित महाराष्ट्राचं काय, असा प्रश्न देखील उपस्थित होऊ शकतो, असं चव्हाण यांनी म्हटलंय। तर कोर्टात टिकेल असं आरक्षण मराठा समाजाला देण्यात यावं, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलंय आणि आरक्षणासाठी आत्मदहनासारखं टोकाचं पाऊल उचलू नका, अशी विनंती देखील त्यांनी मराठा तरुणांना केली आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणं संविधानाच्या दृष्टीनं शक्य नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। आमची मागणी आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यामध्ये त्यांना धक्का न लावता हा शब्द आम्ही वापरतो, त्यांचा हक्क त्यांचे ते अबाधित ठेवून मराठा समाजाकरता 50% वर तुम्ही जा कदाचित,
आणि त्यामधून 50% वर आरक्षणाची मर्यादा नेऊन ती आरक्षण दिलं पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. ओबीसीच्या आरक्षणाला बिलकुल धक्का लावू नये. आम्हाला मराठा आरक्षणाला आमचं समर्थन आहे, पण असं कोण म्हणलं की यातून आरक्षण घ्या? असं शक्य नसतं. संविधानिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी शक्य होत नाही. मराठा समाजाला सच्च आरक्षण पाहिजे, खरं आरक्षण जे कोर्टात टिकेल ते दिलं गेलं पाहिजे. संविधानिकदृष्ट्या मला शक्य होणार असं वाटत नाही. म्हणूनच मराठा समाजाला योग्य शब्द, योग्य दिशा आणि योग्य न्याय मिळावा असं मला वाटतं. सगळा विषय जो प्रामुख्याने जो आहे तो केंद्र सरकारशी संबंधित आहेत. घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय आपण आरक्षण मग ओबीसीच्या बाबतीमध्ये आहे ते आरक्षण टिकवून ओव्हर अँड अबाव द्या अशी सूचना आलेली आहे. ओबीसीचं आरक्षण आहे तसंच ठेवलं पाहिजे, त्याच्यावर आरक्षण देण्यात यावं ओबीसीमध्ये अशी मागणी आलेली आहे. पण सगळा हिशोब जर काढला तर सगळा मिळून 50%च्या वर चाललेला आहे. आणि 50%च्या वर जर एखादी गोष्ट गेल्यानंतर घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही. मराठवाड्यापुरती विचार जर केला की मराठवाड्यात जुने दाखले आहेत तर उर्वरित देश महाराष्ट्रातल्या लोकांचं काय असा विषय येईल ना. मराठा समाजानंतर विदर्भातील कुणबी समाज आक्रमक झालाय. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला कुणबी संघटनांनी विरोध केलाय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी कुणबी संघटनेनं केलेली आहे आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कुणबी समाज पेटून उठेल असा इशारा कुणबी संघटनेनं दिलाय. कुणबी समाजानं राज्यभर आंदोलन आणि बंदचा इशारा दिलेला आहे. मराठवाडा विभागात कुणबी समाजाचे पुरावे शोधण्यासाठी जिल्हा परिषद मुख्याध्यापकांना कामाला लावण्यात आले. 48 तासांमध्ये 1967 आधीचे शाळेतील जातीच्या नोंदी घेऊन तसा तपशील कळवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र 50 वर्ष जुने पुरावे शोधताना जीर्ण अवस्थेत असलेले ते दस्तावेज खरंच आढळून येतील का आणि त्यावेळी असलेली उर्दू भाषा मराठी शिक्षकांना कळेल का असे प्रश्न पडलेत. 2 दिवसात या सर्व नोंदणीच्या प्रती जिल्हा परिषदेकडे सोपवायच्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मुख्याध्यापकाला ज्या मराठा समाजाच्या दाखल्यांवरती कुठे कुणबी असेल तर असा सर्व डाटा कलेक्ट करण्याचा सांगितला आहे. त्यामुळे आपल्यासोबत मुख्याध्यापक आहेत, कशा पद्धतीचा हा डाटा आला आहे, कशा पद्धतीचं तुम्हाला या नोंदी घ्यायच्या सांगितले त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. कशा नोंदी घ्यायच्या सांगितल्यात आणि कशा पद्धतीच्या नोंदी तुम्ही घेणार आहात? प्रशासनाचा आदेश आला म्हटल्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्याप्रमाणे कारवाई करणं भाग पडतं. आम्ही कार्यरत असतो. परवा शिक्षण विभागाची बैठक झाली, त्यामध्ये मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांना सांगितलं गेलं की 1967 पूर्वी आपल्या अभिलेखांमध्ये प्रवेश निर्गममध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या कुणबी अशा नोंदी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या नोंदीमधील जे पडताळे आहेत त्याच्या झेरॉक्स काढून छायांकित प्रती काढून गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत ते महसूल यंत्रणेकडे पाठवायचे आहेत. मुळात हा सर्व धांडोळा घेत असताना 1967 पूर्वीचे सर्व प्रवेश निर्गम, सर्व अभिलेखे धुंडाळून त्यामध्ये कुणबी नोंद आहे का ही पाहण्याची निरंतर प्रक्रिया काल, परवा आणि आज अशा 2 दिवसापासून आम्ही करत आहोत. निजामकालीन काही शाळा उर्दू होत्या निजाम संस्थांच्या अंतर्गत, त्यावेळी मराठी शाळांचंही प्रमाण होतंच, परंतु शासन आदेश किंवा अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या बाबी त्यामुळे आम्ही कर्तव्य म्हणून ते पूर्ण पार पाडत आहोत. आणि हा भावनिक मुद्दा असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं किंवा मराठा समाजाचं हित लक्षात घेऊन आम्ही ते कर्तव्य पार पाडत आहोत. जेवढं आमच्याच्याने शक्य होईल तेवढं निपक्षपातीपणे किंवा डोळ्यात तेल ओतून आम्ही सर्व त्या नोंदी पडताळण्याचं काम करत आहोत. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी 3 वेगवेगळ्या मुद्द्यावर लेखी अहवाल सादर केला. त्यात अनेक बाबी समोर आलेल्या आहेत. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र दिल्याची संख्या, अभिलेख नोंदी आणि महसुली पुराव्यांसह वंशावळ माहिती अशा 3 वेगवेगळ्या स्वरूपात सविस्तर अहवाल कागदपत्रासह सादर केलाय. आता सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नमुना नंबर 3 म्हणून हा महसुली रेकॉर्डचा एक पार्ट असायचा, त्याला पाहणीपत्रक म्हणायचे. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा जातीचा उल्लेख असायचा. आम्ही एक दिवस काल पूर्ण सर्च केला आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत. तर उस्मानाबाद तालुक्यामध्ये जवळजवळ मला 89 ठिकाणी
कुणबी जातीचा उल्लेख असलेले काही दस्तावेज आम्हाला सापडलेले आहेत. त्याचा मी अहवाल शासनात पाठवलेला आहे. त्याचबरोबर उमरगा तालुका जो आहे त्याच्यामध्ये पाणीपत्र नमुना नंबर 3 आणि नमुना नंबर 14 जे जन्ममृत्यूचं रजिस्टर आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपल्याला कुणबी जातीच्या लोकांच्या उल्लेखाचे नोंद आढळून आलेली आहे. मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं अशी मागणी ओबीसी समाज बांधवांची राज्य शासनाकडे त्यांनी केलेली आहे. मराठा समाजाला सध्या खुल्या गटातून ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळते आणि ते वाढवावं किंवा आवश्यक वाटल्यास घटना दुरुस्ती करून त्यांना ओबीसी कॅटेगरी वगळून स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावं अशा मागणीचं लेखी निवेदन ओबीसी समाज बांधवांनी जिल्हा प्रशासनामार्फत बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना दिलेलं आहे. जे मराठा समाजाचे बांधव आरक्षण मागत आहेत त्या आरक्षण त्यांना देण्यास आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, परंतु आमच्या ओबीसी बांधवाच्या आरक्षणामधून त्यांना आरक्षण देऊ नये, त्यांचं वेगळं आरक्षण करावं असं शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे. गोरगरीब ओबीसीवर अन्याय होऊ नये म्हणून शरद पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिले त्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आज कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे. आगामी निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सर्व 48 जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. इंडिया आघाडीतर्फे केले जात असलेले दावे हे फोल ठरणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे ज्या जागा जिंकायला अवघड असतील त्या जागांची जबाबदारी आपण घ्यायला तयार असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं. तर मी दिलेल्या निवडणुकांच्या जागांचे आकडे हे परफेक्ट असतात असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं. आउट ऑफ 48 एकही जागा आम्ही लूज करणार नाही, एकही जागा आम्ही हरणार नाही. आता काँग्रेस सांगायला मी 32 जिंकतोय आणि 35 जिंकतोय तर हा तर म्हणजे मोठा विनोद होईल. मला असं वाटतं की आम्ही आमचं ते कोणती इंडिया आघाडी त्यांची इतक्या जागा जिंकणार आहे. मला वाटतं वास्तव बोललं पाहिजे आणि मी कधीही अवास्तव बोलत नाही. मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी महाराष्ट्रात आणि देशातसुद्धा 350चा आकडा क्रॉस होईल आणि महाराष्ट्रामध्ये एकसुद्धा जागा आम्हाला कमी राहणार नाही. आम्ही 88 जागा या ठिकाणी जिंकू. वंचितला सोबत घेण्यावरून काँग्रेसमध्येच 2 मतप्रवाह असल्याचं दिसून येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचं एकत्रित काम सुरू आहे आणि महाविकास आघाडीला आणखी बळ देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलंय. तर शिवसेना ठाकरे गटाच्या पाठोपाठ आता काँग्रेसनं देखील वंचित आघाडीला साथ घातली आहे. महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाने एकत्र घेऊ, चर्चा करू, प्रयत्न करू. माझी इच्छा तर मी प्रकाश आंबेडकरांनी परवा भेटलो, त्यांनाही बोललो, म्हटलं याबरोबर चांगलं काय हरकत म्हणजे आहे प्रक्रिया, बघूया काय होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. राज्यावर भीषण दुष्काळाचं ढग गडद झाले असताना संकटात सापडलेल्या बळीराजाच्या व्यथा जाणून घेण्यासाठी त्याला धीर देण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. नगरमधील राहता तालुक्यातील राऊत वस्ती कोलवड गाव इथे ते दुष्काळी स्थितीची पाहणी करणार आहेत. तर कोपर गावातील कात्री गावात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर संगमनेर आणि पुणतांबा इथे देखील ते भेट देणार आहेत. राज्यात अनेक भागात गेल्या 25 दिवसांपासून पावसाचं टिपूसही पडलेलं नाहीये आणि उभी पिकं करपून गेली आहेत. शेतकऱ्यांपुढे भीषण संकट उभं ठाकलंय आणि त्यामुळे आता ठाकरे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, उद्धव ठाकरे आज दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर आहेत, शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत, काय अपडेट? उद्धव ठाकरे 11 वाजता शिर्डीच्या विमानतळावरती दाखल होतील आणि त्यानंतर शिर्डीच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये असलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ते शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. जर आपण देखील जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तब्बल 1 महिना उलटून गेलेला आहे, मात्र पावसानं या परिसरामध्ये हजेरी लावलेली नाही आहे. त्यामुळे उभी पिकं जी आहेत ती करपून गेलेली आहे. अशी सगळी परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. मी देखील आता अशाच एका शेताच्या बांधावरती आहे आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सोयाबीनचं पीक आहे. या सोयाबीनचं पीक देखील आपण बघतोय अशा पद्धतीने पूर्णतः जळून गेलेलं आहे, करपून गेलेलं आहे. तब्बल 1 एकर
वरती या शेतकऱ्यानं सोयाबीन पेरलं होतं. मात्र त्या सोयाबीनपैकी तब्बल 95 ते 90% या शेतकऱ्याचं सोयाबीन जे आहे ते आता करपून गेलेलं आहे. त्यामुळे या उभ्या पिकामधून त्याला 1 रुपयाचंही उत्पन्न पुढच्या काळामध्ये मिळणार नाही. त्यामुळे त्याचं 100% नुकसान जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल ह्या नगर जिल्ह्यामध्ये आहे. तशीच उत्तर महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती आहे. थोड्या वेळात उद्धव ठाकरे येतील, ते शेतकऱ्यांशी बोलतील. मात्र आपण अगोदर या शेतकऱ्यांशी संवाद साधूया. काय तुमचं कुठलं पीक आहे आणि काय काय नुकसान झालं? सोयाबीन आहे, ऊस आहे, मका आहे, बाजरी आहे, सर्व पिकं खराब झाले. आता राहिलेच नाही, जवळजवळ 99% गेले ते पिकं. तर मग आता हे शेतकऱ्याला काहीतरी सरकारनं दिलं पाहिजे बुवा. मग असं बुवा पाणी करायला साहेब आले, त्यांना दाखवलं आमचं शेतबीत कसं आहे बा. आमचे 5-6 एकर सोयाबीन आहे, ऊस आहे 2 एकर, मका आहे 2 एकर. पण प्यायला पाणी तर नाहीच आहे ना. आता हे टँकर विकत घ्यायचे आणि प्यायचे. आता सरकार बी काय टँकर आहे पूर्वी ना काय होईना. तर मग प्रश्न अवघडच आहे ना. उद्धव ठाकरेंकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला आता? आता ही भरपाई आम्हाला द्यावा बा, सरकार कोणत्यानी मिळून आम्हाला असं द्यावा बा त्यांनी आम्हाला. तर मग बा असं आम्ही तुम्ही आल्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो बा. आमची शेतात तुम्ही पिकं पाहिली बा, कशी खराब झाली, कशी चांगली बा, तुम्ही पाहून गेले समक्ष. तुम्ही उद्धव साहेबांना कळवा तुम्ही काय बा तुमचं त्याच्यामध्ये बा. असं आपण बघतोय हे शेतकरी आहे, त्यांचं देखील या सगळ्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्याची जशी व्यथा आहे तशी नगर जिल्ह्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांची व्यथा आहे. विशेषतः सोयाबीन, साधारणतः 2.25 लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी नगर जिल्ह्यामध्ये झाली होती. मात्र या 2.25 लाख हेक्टरपैकी सगळीच पेरणी जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे. कारण पाऊस नाहीये. महिनाभरापासून पावसानं ओढ दिलेली आहे, कुठेही पाऊस पडलेला नाही. आता जरी आपण जमीन खाली बघितली तर साधारणतः अर्धा फुटाच्या खाली जर आपण विचार केला तर पाणी पूर्णतः जमीन कोरडी ठाक आहे. विहिरींना पाणी नाही, जनावरांना प्यायला पाणी नाही, अशी सगळी परिस्थिती नगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि याच परिस्थितीचा आढावा उद्धव ठाकरे घेतील आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधतील. त्यानंतर ते सरकारकडे काय मागणी करता हे बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र यामध्ये एक महत्वाची गोष्ट आणि एक दिलासादायक बाब अशी आहे की पंतप्रधान योजनेमध्ये पंतप्रधान जी योजना होती शेतकऱ्यांसाठी 1 रुपयामध्ये विमा योजना जी होती, त्या विमा योजना काढलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडनं मदतीसाठी देखील पाठपुरावा केला जातोय. उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच कृषी विभागांनी या विमा कंपन्यांना नोटिसा देत या शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याच्या सूचना केलेल्या आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 रुपयामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा काढलेला आहे, पंतप्रधान पीक विमा योजना, त्या सगळ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत जी आहे ती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी आहे ती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकी पुढच्या काळासाठी काय मागणी करतात, दुष्काळाच्या परिस्थितीवरती ते काय बोलतात, हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे. उद्धव ठाकरे नेमकी काय सरकारकडे मागणी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.